हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैष्णवी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी खूप जास्त खुश आहे कारण की आज माझ्याकडे ना एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आमच्या घरी एक नवीन गोंडस असा पाहुणा आला आहे आणि तो गोंडस पाहुणा मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. बाळ घरात झोपलेलं आहे आणि त्याची झोप कधी पूर्ण होईल ना सांगताच येत नाही, म्हणून त्याला एकट्याला घरात सोडून जाता येणार नाही. त्याच्याजवळ कोणाला तरी बसवावं लागेल आणि मग मला जावं लागेल. पिल्लूला मी आत्ताच झोपी घातलं होतं आणि आता त्याच्याजवळ आधीला ठेवते, म्हणजे तो उठला पण ना तर ती त्याला बघून घेईल. आणि हे बघा, पप्पा शेतात चालले होते गुरांसाठी गवत आणण्यासाठी. आमचं शेत थोडं लांब असल्यामुळे ना बैलगाडी घेऊन जावं लागते, कारण गवत खूप सारं आणावं लागतं आणि आमच्याकडे गुरं पण खूप जास्त आहेत. मग त्यांना सगळ्यांना पुरेल एवढं बैलगाडीत भरून गवत आणावं लागतं. लहानपणी ना मी खूप वेळा बैलगाडीत बसायची, कारण बैलगाडीत बसायची ना मला खूप हौस वाटायची. मी बऱ्याच वेळा बैलगाडीत बसायला भेटेल म्हणून शेतात जायची, कारण की शेतात जायची मला कधीच हौस वाटली नाही, पण त्या निमित्ताने का होईना मला बैलगाडीत बसायला भेटेल म्हणून मी शेतात जात होते. तर असो, पप्पा शेतात गेले आणि मी इकडे गोठ्यात आले होते. मी मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या 2 गायी तर दाखवल्याच होत्या. आज त्यातल्याच एका गायीला ना एक गोंडस पिल्लू झालेलं आहे, जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच की आमच्याकडे एक गोंडस पाहुणा आलेला आहे आणि तो गोंडस पाहुणा म्हणजे आमच्या गायीचं वासरू. बघा ना किती छान दिसतंय. आज सकाळी सकाळीच आम्हाला एक गोड बातमी कळली आणि सगळ्यांना इतका आनंद झाला. मला त्याच्याजवळ जाऊन त्याला हात लावू वाटत होता, पण ना गायीची पण भीती वाटत होती, कारण की तिला असं वाटतं की तिच्या वासराला आम्ही काही करतो काय. गाय एकसारखी माझ्याकडे बघत होती, म्हणून मी काही वासराच्या जवळ गेले नाही, लांबूनच शूट केलं आणि त्याला एकदम मन भरून बघून घेतलं. तर मग तुम्हाला कसं वाटलं आमच्या गाईचं वासरू हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.